नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आपला लाडका भाऊ दिलीप मिसाळ आणि हो, मला म्हणतात लाडाने दिलीप मिसाळ रेलगावकर. हे बाबा पण माझ्या चॅनलचं नाव आहे बरं का आणि त्याच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल, पहिली व्हिडिओ ऐकत असाल तर व्हिडिओ पूर्णपणे ऐका बरं का. तर चांगला सांगतोय माझा अनुभव भाग 4. तर मी एका ठिकाणी गेलो. मी एका रिक्षावाल्याला एक आवाज देऊ लागलो. तर त्याला म्हटलो, "ए दादा, ए दादा." तर तो मला मित्र असं म्हणतो, "ए दादा, ए दादा असं नको म्हणू. हे शहर आहे, हे खेडं नाहीये." मी म्हटलं, "काय म्हणायचं रे?" असं म्हणायचं. "ओ अंकल, एक्सक्यूज मी." मी म्हटलं, "बाबा, मला एक्सक्यूज मी, फ्यूज मी मला तर काही येत नाही," म्हटलं, "बाबा. पण माझी भाषा आहे, ती आहे," म्हटलं, "बाबा. मला येऊन फक्त 4-5च दिवस झाले रे, आणि तू मला असं सांगतोयस?" आणि मग त्याच्यानंतर मग तो रिक्षावाला आला म्हणतोय, "दादा, कुठे जायचंय तुम्हाला?" मी म्हटलं, "बाबा, आम्हाला हडपसर बस पकडायची. ती कुठे मिळेल?" तर तो म्हणतो, "आता आली ही बस." मग आम्ही बसमध्ये बसलो. मग कंडक्टर म्हणतोय, "कुठे जायचंय?" मी म्हणलं, "बाबा, मला बस स्टँडवर जायचंय." म्हणलं, "हडपसरच्या हडपसरमध्ये उतरायचं." तर तो म्हणतो, "बस स्टँड नाही, बस स्टॉप म्हणायचं." मी म्हटलं, "बाबा, सगळी इंग्रजी भाषा मला तू इथंच शिकवणार का?" अरे म्हटलं, "बाबा, मी खेड्यातला माणूस." अरे म्हणलं, "इथं शहरामध्ये राहायला मला 10-15 वर्ष साठी घर घ्यावं लागेल," म्हटलं, "तेव्हा मला शहरातली भाषा येईल." मग एक बाजूचा व्यक्ती म्हणतो, "हो दादा, ते खरं आहे. आपल्या खेड्यातली भाषा कधी सोडायची नसती. गावरान ती गावरानच भाषा असते. काय प्युअर फराटीदार भाषा आहे तुमची." असा तो समोरचा व्यक्ती म्हणू लागला. मी म्हटलं, "दादा, तुम्ही कुठले?" तर तो म्हणतो, "मी खेडचा आहे." मग नंतर आम्ही बसमधून उतरलो. मग तो म्हणतो, "बाबा, तुम्हाला कुठं जायचं?" मी म्हटलं, "बाबा, मला गाडी तळावर जायचंय कॅसेट आणायला." मग मी गेलो तिथं डी दुकानामध्ये. मग नंतर मग डी दुकानावरती गेलो. हनुमान चालीसाची कॅसेट घेतली. मग समोरचा व्यक्ती म्हणतो, "बाबा, तुम्ही किशोर कुमारचे गाणे का नाही घेत? गाण्याची कॅसेट का नाही घेत?" मी म्हटलं, "बाबा, मला एकच कॅसेट दे फक्त ती म्हणजे हनुमान चालीसा." मग त्याच्यानंतर आम्ही गेलो. मग परत अ, रामटेकडीच्या बसमध्ये बसलो आणि परत रामटेकडीमध्ये आलो. एका दुकानामध्ये थांबलो. तिथं वगैरे काय घ्यायचं, खायचं ते घेतलं. मग परत आम्ही हॉस्टेलला आलो. हॉस्टेलमध्ये गेलो. परत जेवायला बसलो आणि तो समोरचा मित्र म्हणतोय, की "बघ रे, दिलीप असा म्हणू लागला, 'ए, ए, रिक्षावाला.'" असं तो रिक्षावाल्याला आवाज देऊ लागला. मी म्हणलं बाबा त्याला, की असं म्हणायचं, "एक्सक्यूज मी." मग समोरचे मित्र म्हणतात, "अरे दाद्या, हे शहर आहे. हे खेडं नाहीये. तुला असं बोलायला." म्हटलं, "बाबा, चुकलो. याच्यापुढे नाही बोलणार मी." असं म्हटलो आणि निघून गेलो. मग काय वाटतंय भावांनो, तुमच्यासोबत असा कधी मित्रांनी टोकलंय का तुम्हाला? हे कमेंटमध्ये